वाव, असाच घेऊन थांबतो, इथंच थांब असाच. मॅचला होते सुरुवात थोड्याच वेळामध्ये. प्रवीण वंडुस्कर सर कधीपासून येऊन थांबलेत, पण आता जाऊया त्यांच्याकडे. आणि प्रवीण सर वेलकम. एक उबला हुआ मैच आपके सामने, एक गर्मा गर्म वातावरण में. ज्यांची मॅच आहे त्यांनी पॅव्हेलियन मध्ये बसा. 12व्या खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. इतर काही खेळाडू आपण त्या पॅव्हेलियन मध्ये बसू नका सपोर्ट साठी. तुमचा जो पॅव्हेलियन आहे तिथेच बसा. तुम्हाला घरं बांधून दिलेत गुरुकृपा वगैरे, ती सगळी तिकडेच बसा. चला, अंपायर गुड अंपायरिंग, ऑल द बेस्ट. लगेच होते मॅचला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीण सर. चला चला, मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. त्याचबरोबर पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज आपण देणार आहोत. चला मॅच चालू करा. राजू दादा कळंत्री, चला आज राजू कळंत्री यांची कॅश त्यांना पोहोचलेली आहे. अगदी चला मॅचला चालू करूया. काही तांत्रिक अडचणी आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा KPL दुपारच्या सत्रामध्ये बोलत आहोत. सर्व खेळाडूंचं त्याचबरोबर मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. अगदी क्रिकेटचा आदर करा मित्रांनो. चला सामन्याला होती सुरुवात आणि चला मॅचला चालू करा प्लीज. कारण की एक मॅचचा आपला वेळ वाया गेलाय, त्यामुळे घाई करा प्लीज. अगदी मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी सुरुवात होते. दुर्वा फायटर विरुद्ध निहार फायटर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल निहार फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम दुर्वा फायटर्स.
या अगोदर अगदी 2 सामन्यामध्ये सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकला तर अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटचा गोड आवाज किरणजी मस्कर सरांचा आवाज आपण ऐकलात. यानंतर या मॅच साठी पुन्हा एकदा मी महाराज आपल्या समोर जोडला जातोय. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. गोलंदाजीवरती अनिकेत सेजवळ आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. पहिलाच बॉल ऑन साइडला सूरजचा आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं पाठीमागच्या दिशेमध्ये फटका केला. एक डाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा घेतल्या गेल्या. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संदीपजी सुर्वे तर दुसऱ्या बाजूला संदीप कदम. या 2 संघ मालकाच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि संदीप दादा कदम कालच्या दिवसापासून जर पाहिलं तर या टीमला भरपूर सपोर्ट करतायत. आज पुन्हा एकदा खाली बसलेत कारण की काल खाली बसले होते त्यावेळेस सामना जिंकला होता. दुपारी वर आले सामना पराभूत झाला. आज पुन्हा परत खाली बसलेत. पहा त्यांच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे प्रत्येक हालचालीवरती. तर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत सेजबॉल या टीमचा आयकॉन खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम निहार फायटर सूरज पवार. चला इथे दोस्ती 11 संघ या बॉलला सोडून दिले. पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. आणि कौतुक करीन या पंचांचं कारण की आजचा 3रा दिवस आणि ज्या ज्या वेळेस रिव्ह्यूची मागणी केली, ज्या ज्या वेळेस 3ऱ्या पंचांची मागणी केली त्या त्यावेळेस मात्र अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक जरूर आलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पासून दूरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. आज प्रत्येक संघासाठी करो या मरो अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. आणि निहार फायटर्स या संघातील खेळाडूंसाठी संघ मालक संदीपजी सुर्वे यांच्याकडून प्रति षटकार 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. महत्वाची कॅच. ओ माय गॉड. सूरज पवार ची पॉवर या मॅच मध्ये चाललेली नाहीये. अनिकेत सेजवळनं त्याचं काम पूर्ण केलंय. सूरज पवारला बाद केलंय. 200 रुपयाचे कॅश प्राइज. पाक दिया संदीप दादा कदम यांना माहित होतं की ही कॅच नाही तर ही मॅच आहे आणि ही मॅच जिंकायची आहे टीम दुर्वा फायटर या टीमला. थँक्यू डीजे. अगदी इंद्रजित कदंत्रिया मैदानाच्या आतमध्ये येण्या अगोदर कॅश प्राइज लागलाय 500 रुपयाचं प्रत्येक षटकाराला. विशाल दादा नलवडे ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून इंद्रजित यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. अगदी आज जर पाहिलं तर शेवटच्या वर्षामध्ये अगदी शेवटच्या दिवसामध्ये ही स्पर्धा सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 1 बॉल शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस पहा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय इंद्रजित यांच्या बॅट मधून. 1 डाव तर वेगाने. अगदी खेळपट्टीचा अंदाज जर घेतला सागर दादा पहिल्या दिवशी 60 70 77 पर्यंत धावसंख्या पोहोचली. काल पुन्हा एकदा ही धावसंख्या 40 50 दुपारच्या नंतर पुन्हा 40 वरती जे आले ते आता 50 चा आकडा पार करत नाहीये. आज फायनल आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये ही खेळपट्टी जर पाहिलं तर दोन्ही बाजूला समसमान आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. अतिरिक्त धावफलकावरती लागली जाते. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. सूरज पवार पहिल्या षटकामध्ये बाद झालाय. आज मात्र वातावरण इथे गरम पाहायला मिळतंय आणि तापमान वाढलंय. पाहिजे रनआउटची संधी, परंतु फलंदाज अगदी सुखरूपरित्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. इंद्रजित कळंत्री प्रत्येक षटकाराला विशालदादा नलवडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज बाकड पॉइंट रिजन मध्ये फटका केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा. फक्त विशालदादांनी कॅश प्राइज लावले प्रत्येक षटकाराला, परंतु इंद्रजित यांच्यापर्यंत तो मॅसेज अजून पास झालेला नाही. कारण की त्यांचं क्रिकेट जर पाहिलं तर सध्या त्यांनी सिंगल डबल वरती फोकस केलाय. त्यांना माहिती आहे की आज ही खेळपट्टी 40 पर्यंत पोहोचले तरी देखील मॅच बनू शकते आणि त्याचमुळे या सिंगल डबलच्या धावा षटकार मारणं जास्तीचं पसंत केलेलं नाहीये. कारण की या अगोदर जर पाहिलं तर दोस्ती 11 तानाजी कदम यांच्या बॅट मधून 2 षटकार आले होते, परंतु तानाजी यांच्या डोक्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिस्त. 2 षटकार आले की रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न सातत्याने राहील आणि तिथून पुढे मात्र वातावरण इथे संपूर्ण तापताना आपल्याला पाहायला मिळेल. ते चांगला स्ट्रोक लगावलाय इनफिल्डच्या वरून. 1 धावाले दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा जर पाहिलं तर अनिकेत शेजवळ आलाय. आपण पाहतोय कोटरी प्रीमियर लीग ही दमदार स्पर्धा. दमदार स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर पाहिलं तर ही संपूर्ण कमिटी मेहनत घेते आणि खास करून जर पाहिलं तर 4 वर्ष मित्रांनो 4 वर्ष संघर्षाची आपण पाहिले. या कमिटीनं भरपूर मेहनत घेतली. ऊन वारा पाऊस या परिस्थितीचा सातत्याने कमिटीला संघर्ष करावा लागला. कित्येक वर्ष जर पाहिलं तर अगदी पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा चांगल्या पद्धतीने सुरू झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसामध्ये ऊन वादळी वारा पाऊस अशा घटना आपण पाहिल्या. परंतु त्याच्यानंतर देखील ही कमिटी अगदी खंबीरपणे उभी राहिली आणि या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आणखीन 1 धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. अगदी जिथे 1 धाव होती तिथे दुसरी धाव बघता बघता दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाजी ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. आकाश लोहार बाद होताना पाहायला मिळतोय. पप्पू साठी 200 रुपये. अगदी संदीप दादाने आता बरोबर
कालच तळमवल्याला जाताना आम्हाला दिसले, संध्याकाळी 200-200च्या नोटी घेऊन आलेत. आता त्यांना माहिती आहे विकेट आली, कॅच आली, षटकार मारला. पप्पू वरती भरपूर फिदा आणि पप्पूने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आला सूरज पवारची विकेट काढली आहे. दुसऱ्या षटकामध्ये आला फलंदाज आकाश लोहारला बाद केला. तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्ग असताना जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आम्ही दुर्वा फायटर्सला विनंती करतोय, नाहीतर आम्ही पॅनल्टी नाही परंतु संदीप दादा यांच्याकडून काहीतरी भरपाई जरूर घेऊ. फक्त डॉट बॉलला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या. पप्पूची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. चांगली बॉलिंग राहिली आणि शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. कौतुक करेन गोलंदाज अनिकेत शेजबळचं, कारण की 2 षटक हाताळली आणि 2 षटकामध्ये जवळजवळ 5 बॉल डॉट, अर्थातच 2 षटक हाताळत असताना धावा फक्त खर्च केल्या 11 आणि 11 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 6.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज दुर्वा फायटर्स चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. काल पण केले होते परंतु एक मॅच हलक्यात घेतली तिथे. पहिला दिवस गाजवला गणेश निकम मामा यांच्या टीमनं. यावेळेस पा चांगला स्ट्रोक लगावलाय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. ज्या षटकाराची अपेक्षा होती संघ मालक संदीप दादा सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज आणि रस तर नाही परंतु प्रसाद दादा आईस्क्रीम भरपूर वाटतायत आणि षटकाराला इंद्रजित कळंत्र यांच्या बॅट मधून विशाल दादा यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या षटकाराला दिले जाईल. यावेळेस पा कमबॅक केले बॉलरने. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. इंद्रजित यांच्यासाठी अगदी पहिल्यापासून कॅश प्राइज राहिलं होतं परंतु चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आज जर पाहिलं तर षटकार जाणं हे खूप कठीण काम आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की 2 दिवसामध्ये ओ माय गॉड ये नहीं कर सकते आप. ये भरपूर गलत बात है. नो बॉल बीमर बॉल आणि प्रीटची संधी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. राजू दादा यांनी एकच षटकार मारला, एकच फाईट, वातावरण टाईट. आणि आज मात्र राजू कळंत्र यांच्या षटकाराची चर्चा कोटरे गावातील बारावाड्यामध्ये केली जाईल. अरे कुणी मारला. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस अपट्राकर होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल का. अगदी ओंजळी मध्ये बॉल पकडलाय आणि त्यानंतर मात्र पहा काय घडलं जात आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही घोषित करतो या ठिकाणी.
सामनावीर तानाजी कदम दोस्ती 11 या टीम कडून महत्वाच्या क्षणाला आलेले 2 षटकार, त्याच्यानंतर उपयुक्त धावा आपल्या टीमला आणि गेम चेंजर राजू कोळंत्रे यांना मी घोषित करतोय. चला या दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतोय आपण या राजू कोळंत्रे आणि तानाजी कदम मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल. पण राजू कोळंत्रे घरी गेले असले ना तरी देखील येतील, कारण की त्यांच्या आयुष्यामधील पहिला किताब आहे, पहिला षटकार त्यांनी मारलेला आहे. कारण की हे होणं गरजेचं आहे, जिद्द महत्वाची. कारण की गणेश मामा एवढे भरपूर खेळाडू असताना संघ ज्या परिस्थितीमध्ये जात होता त्या परिस्थितीमध्ये प्रेशर मध्ये मारलेला षटकार हे केपीएलच्या प्रत्येक पर्वामध्ये आठवणीत राहील. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावफलकावरती प्रदीप दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देत आहोत तानाजी कदम यांना. यावेळेस बाटची कडा आणि फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. आणखीन एक धक्का टीम निहार फायटर्स या टीमला. एक डायलॉग बोल. निहार फायटर्स राजू कोळंत्रे ठरलेत गेम चेंजर आणि त्यानंतर जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच तानाजी कदम आणि थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी टीव्ही अंपायरची मागणी केली व्हाईट बॉल शपल साठी. अगदी कमिटी प्लीज चेक करा. अगदी कौतुक करेन मी ओमसाई एमटीसी लाईव्हचं, कारण की दूध का दूध पाणी का पाणी प्रत्येक वेळेला ज्या वेळेस टीव्ही अंपायरची मागणी केली त्या त्यावेळेस मात्र निर्णय जर पाहिला तर अगदी सातत्याने खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय. आणि कॅमेरामन अक्षय मात्रे विशेषतः यावर्षी तुमचं कौतुक करेन, कारण की कसलेले कॅमेरामन नसताना देखील ही लहान टीम घेऊन तुम्ही जे काम केलंय केपीएलच्या 4थ्या पर्वामध्ये त्याला मात्र सलाम आहे. अगदी केपीएलचा दर्जा किती वाढलाय पहा. अगदी खेळाडूला फिल्डिंग करत असताना बदाम शेक पोचलं जात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन काय पाहिजे केपीएल कडून तुम्हाला. प्रसाद दादा आम्हाला वाटलं तर तुम्ही घरी जाताय की काय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. अगदी रिव्ह्यू कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेस पहा स्टेप आउट होऊन खेळलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचते 30 या आकड्यावरती. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अगदी इंद्रजित दादा यांनी जर षटकार मारला तर तलबबार यांच्याकडून आकर्षक गिफ्ट त्यांना दिले जाईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थान आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. कुठेतरी आणखीन एक लो स्कोरर मॅचेस या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस पहा चांगली गोलंदाजी, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. आणि खास करून जर पाहिलं तर 4थ्या पर्वामध्ये तुषार पाटील बापू त्याचबरोबर दादा ढेप सरांचं कौतुक करेन, कारण की आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये
क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका साकारत असताना अगदी निपक्षपातीपणाने निर्णय क्षमता आपल्याला या दोन्ही पंचांची पाहायला मिळते. आणि खेळाडूंना खऱ्या अर्थानं जर सांगेल, कारण की मित्रांनो हे खेळाडू असे खेळाडू आहेत ज्यांनी आज पंच म्हणून उभे आहेत, परंतु त्यांनी क्रिकेटचा काळ भरपूर गाजवलेला आहे. क्रिकेटची भरपूर माहिती आणि याचमुळे जर तुम्ही बघितलं असेल, ज्या ज्या वेळेस टीव्ही अंपायरची मागणी केली त्या त्या वेळेस त्यांनी दिलेला निर्णय कधी चुकलेला नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त. बत्तीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅच समर्थ स्ट्रायकर्स आणि टीम आरबी 11 चे कॅप्टन या. बत्तीस धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 33चं टार्गेट या ठिकाणी दिलं जातं टीम दुर्वा फायटर्स या टीमला. समर्थ स्ट्रायकर्स आणि आरबी 11 दोन्ही कॅप्टन या व्यासपीठावरती. या बोथ कॅप्टन्स टॉस करूयात. चमयादा चमयादा या तुझ्या शुभ हस्ते टॉस करतो. ये दादा ये वरती ये राजा ये. सांगतो नंतर ये वरती ये. दोन्ही कॅप्टन्स या. कॅप्टन या वरती या. तुमच्यासाठी खास आम्ही स्टेजवरती व्यासपीठावरती टॉस करतो, यासाठी तुम्हाला जास्त ऊन नको लागू देत म्हणून या. महाराज प्रवीण वंडुस्कर सर, कुठले कुठले टीम आहेत? समर्थ आणि आरबी. समर्थ स्ट्रायकर्स आणि आरबी फायटर्स दोन्ही कॅप्टन या. समर्थ आणि आरबी. विशाल दादा कॅप्टन. कॅप्टन आरबी आलेत. समर्थ येस या. करूया टॉस. दोन मॅच तुम्ही जिंकला म्हणजे तुम्ही अजून आहे स्पर्धेमध्ये. तुमच्यासाठी मॅच खूप महत्वाची. समर्थासाठी आरबी 11 ही मॅच खेळेल. लेट्स सी कॉल कोणाचा आहे. समर्थाला देऊयात. हेड आणि टेल. येस आता स्विंग दी कॉइन. हेड हा कॉल आहे आणि टॉस आहे टेल. टॉस जिंकला आरबी. महत्वाचा निर्णय. क्षेत्ररक्षण करेन आम्ही गोलंदाजी. सगळ्या मॅच लॉस झालाय. हो, तिन्ही मॅच आम्ही फसलोय. म्हणजे लाईनअप म्हणा किंवा फलंदाजीमध्ये थोडे आम्ही कमी पडलोय सर्वजणच. 1-2 खेळाडू त्यांची फक्त कामगिरी चांगली झाली, परंतु प्रयत्न करू आम्ही आता की लास्ट मॅच आहे, ॲटलिस्ट एक सन्मानाची मॅच असेल आमच्यासाठी ही. तर त्यामध्ये आम्ही प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच पराभव देण्याचा प्रयत्न करेन. सीधी बात नो बकवास. प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. तो जिंकून घेतली गोलंदाजी.
ही ती मॅच आहे ज्यांना या स्पर्धेतून बाहेर जाता जाता आनंदाने बाहेर जायचे, व्हाईट वॉश घ्यायचा नाहीये आणि RB11 व्हाईट वॉश घेण्यासाठी तयार नाहीये. तुझं टीम मध्ये कशा पद्धतीने कम्युनिकेशन, म्हणजे कशा पद्धतीने तुमचं इक्वेशन आहे, किती मॅच खेळला किती जिंकला? जर 2 जिंकला असेल तर ही मॅच तुमच्यासाठी जिंकणं महत्वाची, राईट? येस करेक्ट. कारण 3 मॅच झाल्या त्यापैकी 2 आम्ही जिंकलो आणि जर आम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर ही मॅच कंपल्सरी जिंकणंच आहे. तर आम्ही पूर्णपणे ही मॅच जिंकण्याचाच प्रयत्न करणार आहे आता. थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट. टॉस जिंकला RB11 न, ते वन दी टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. कुठेही जाऊ नका, जोडून राहावा पुन्हा एकदा या मॅच साठी. प्रवीण वंडुस्कर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आजचा फायनलसाठी, फायनलचा दिवस चला मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. बॅटिंग टीम दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजलेला ह्या पंच आमचे तैनात होत आहेत. एका बाजूला दुर्वा फायटर, दुसऱ्या बाजूला निहार फायटर्स, एका बाजूला संदीप सुर्वे, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील संदीप कदम. दोन्ही संदीप आहेत, परंतु या मॅच मध्ये कोण संघ वरच ठरणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 3 सामन्यामध्ये विजय झाला टीम निहार फायटर्स आणि लागोपाठचा 4था विजय प्राप्त करणार का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर दुर्वा फायटर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आतापर्यंत त्यांनी अगदी आता संदीप दादा आम्हाला सांगतायत महाराज कसलाही कौल घ्या, परंतु आमच्या बाजूने निकाल लागला पाहिजे. परंतु क्रिकेटमध्ये असे कौल चालत नाही आहेत. पहिला बॉल सूरज पवार वरती केलाय वार आणि सारे झालेत गार आणि येतोय तो चौकार. मिळतील धावा 4. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय अनिकेत शेजवळ पप्पूने. 33 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटला चेस करण्यासाठी मात्र संघर्षाचा शंकन आधी ते फुंकलाय अनिकेत शेजवळने. अगदी राखण तुमच्या बाजूने आहे संदीप दादा. आमच्यावरती थोडं लक्ष ठेवा, आम्ही तुमच्यावरती लक्ष ठेवतो. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. सूरज पवार बॅटिंग साठी जर पाहिलं तर अनिकेत शेजवळ एक डॅशिंग पर्सनॅलिटी, चॉकलेट बॉय. यावेळेस पहा एक तेरी तो एक मेरी, बेस्ट वर्सेस बेस्ट ज्यावेळेस मुकाबला आपण पाहतो त्यावेळेस तुम्हाला हे बॅटल नक्की पाहायला मिळेल. कारण की पहिला वार राहिला अनिकेत शेजवळचा, तर पलटवार करणार नाही तो पवार कसला. सूरज पवारने पलटवार केलाय, डॉट बॉल आलाय. यावेळेस पहा बॅकफुटला जात असताना कट केलाय, लेट कट केलाय आणि एक धाव तिथे धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या 5 आकड्यावरती 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 33 रनच टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस सेन्सिबल संयम, परंतु चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न अनिकेतने सांगितले. नो बाबा, काल याच चुका घडल्यात आणि आज त्या चुका नाही होता कामा नये. 5 धावा धापकावरती 4 बॉलचा खेळ संपला. सूरज पवार संपूर्ण या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय सूरज पवारने. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक, कॅच मात्र अगदी हातामध्ये काढून दिला होता, परंतु कॅच ड्रॉप होताना कॅचेस विन द मॅचेस. धावा जरी 33 असल्या ना, ओ माय गॉड, डायरेक्ट हिट. आता तुम्ही काय करू शकत नाही. पप्पूला ही गरज होती का संदीप दादा? काय घडलं जात आहे? पहिल्या बॉलवरती चौकार आला होता खेळाडूच्या हातामध्ये, ही गरज होती का पप्पूला? चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी ते बाद झालाय अनिकेत शेजवळ. वैयक्तिक 4 धावा 5 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि सूरज पवार साठी संघमालक संदीप दादा यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज. अगदी संघ मालकाने जर पाहिलं तर खेळाडूंना श्रीमंत केले या KPLच्या
चौथ्या पर्वामध्ये, कारण की तुम्ही एखादी विकेट घ्या 200-500 म्हणजे 500 आले तर यात्रेला येतानाचे तिकीट, पुन्हा 500 आले तर जातानाचे तिकीट आणि परत 500 आले तर पार्टीची सोय, म्हणजे संघ मालकाने तुमचा संपूर्ण खर्च या 8 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये पूर्ण केलाय. आणि कौतुक करेन संघ मालकांचं. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट, हेच क्रिकेट खेळायचं होतं अनिकेत शेजबलला, परंतु अनिकेत शेजबलचं घर जवळ असल्यामुळे त्याला भरपूर घाई असते. ऊन थोडं लागायला लागलं तर तो जेवणाचा सुगंध आला ना की त्याचं चल विचल होते आणि त्यामुळे त्याची विकेट माघारी परतल्या. पहिल्या षटकाचा इथे खेळ झालाय समाप्त. 5 धावा. पण जे अनिकेत शेजबलने पहिल्या षटकामध्ये केलं होतं गोलंदाजी करत असताना, तेच मात्र सूरज पवारने केलंय. आयकॉनिक खेळाडूचा खेळ कसा असावा याचं उत्तम उदाहरण इथे दाखवलंय. टीम निहार फायटर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना सूरज पवारने ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी मारुती सकपाळ लेजंड क्रिकेटर अनुभव आहे, शफल झाले थोडेसे आणि हाय ते डॉट बॉल. आता मात्र कुठेतरी टीमच्या अडचणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते टीम दुर्वा फायटरच्या, कारण की ही मॅच त्यांना जिंकायची आहे. एकच सामना आतापर्यंत जिंकलाय, 2 सामन्यामध्ये पराभवाला सामोरे गेलेत. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लेजंड मास्टर माइंड मारुती सकपाळ आपल्याला पाहायला मिळतात. काय या गोलंदाजाला पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये सातत्याने पसंती दिली आहे निहार फायटर्स या टीम कडून. चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेस आडव्या पाठने फटका केलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु दुसरीचा प्रयत्न आता करणार नाहीये टीम दुर्वा फायटर्स. एक धाव संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. कुटरे प्रीमियर लीग या वर्षी मात्र जर पाहिलं तर आई ग्रामदैवत आई निनाईनं आशीर्वाद चांगला दिला या स्पर्धेला, कारण की फायनलच्या दिवसापर्यंत ऊन वारा पाऊस नाही. इथे मात्र काय घडलं जात आहे, फलंदाज बाद झालाय आणि या कॅच साठी 100 रुपयाचे कॅश प्राइज. संदीप सुर्वे संघ मालक. करेन तुषार चव्हाण, अगदी कुटरी प्रीमियर लीग मध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू आणि गणेश चव्हाण यांचे चिरंजीव. आणि कालच मला वाटतं संदीप दादा तुम्ही याच खेळाडूला सांगितलं का की तुझ्या वडिलाला पुढल्या वर्षी 1.5 लाख पॉइंट लावणार. हा तोच खेळाडू. अगदी आता पुढच्या वर्षी गणेश चव्हाणला ऐकून नाही तर तुम्ही तुषारला ऐकून घ्या, कारण की आता येणारा काळ या अशा नवोदित खेळाडूंचा आहे. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि तुषारसाठी विशेषतः संघमालक संदीपजी सुर्वे यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. काय त्याची ऍक्शन, बॉडी लँग्वेज पहा आणि उभं राहण्याची पद्धत क्षेत्ररक्षणामध्ये तुषार चव्हाणची. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप त्या ठिकाणी तुषारचा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. काय घडलं जात आहे. वाटलं होतं 33 धावा 2 षटकामध्ये कंप्लीट होतील, परंतु संदीप दादा या वर्षी तुमचं नशीब कुठेतरी थोडस खराब म्हणावं लागेल. अगदी सगळी गणित तुमच्या बाजूने जुळून येत आहेत, परंतु नेमकं कुठे काहीतरी फसतंय. आणि दोन्ही संदीप असल्यामुळे कदाचित कौल घेताना त्या संदीपच्या बाजूने कौल जातोय आणि त्यामुळे तुमच्या टीमला अडचण निर्माण होताना सूरज पवार आलाय पुढच्या षटकामध्ये. अगदी पिल्ल्याने मात्र सर्वांची मन जिंकले. तुषार चव्हाण यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. पिल्ल्या धावतोय. एक धाव तर घेतली. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट आणि तुषार वेगाने फेकी करेल. 2 धावाल्या. तिसरीचा प्रयत्न मध्ये बॉल अडवण्याची गरज नव्हती, चुकी झाली आणि या चुकीचं रूपांतर 3ऱ्या धावेमध्ये. कौतुक करेन अगदी कुटरे प्रीमियर लीग मध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू. सहावीला
मोठा आहे, भरपूर मोठा तसं मग, परंतु बॉडी लँग्वेज जर पाहिली तर मला वाटलं दुसरी तिसरीला असेल, परंतु 6वीला आहे. अगदी गणेश चव्हाण अगदी वडिलांच्या सारखीच बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते. या खेळाडूची व्हाईट बॉल आलाय, एक्स्ट्रा रन. अगदी दुर्वा फायटरची संघ मालक सांगतात की तुषारचं लग्न ठरलंय. तुषार खरी गोष्ट आहे का? तुषार चव्हाण, तुषार चव्हाण अगदी 15 दिवसानंतर 15 मेला तारीख पकडले. कदाचित दारामध्ये ताटामाटामध्ये या वेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धावाले बॅकअप देण्यासाठी हा खेळाडू धावतोय आणि कौतुक करेन या खेळाडूचं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. सूरज पवारची चांगली गोलंदाजी, संपूर्णपणे 33 धावांची मॅच, परंतु आता मात्र अंगलट आले. अनिकेत शेजवळ आता डगआउट मध्ये पश्चाताप करत असेल, परंतु वेळ गेल्यानंतर केलेला पश्चाताप कामी येत नाही. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उभं राहिल्यानंतर तुम्ही काय करताय आपल्या टीमसाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं, आणि त्या चुका मात्र वारंवार घडल्या अनिकेत शेजवळच्या माध्यमातून. इथे फलंदाज बाद झाला, पण पंचांनी निर्णय देण्या अगोदर फलंदाजांनी जागा सोडली होती. अशी खिलाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. संदीप दादा यांनी काय सांगितलं, पण मॅच जिंको की हारू, परंतु पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा हे मात्र संदीपजी कदम यांनी सांगितलंय. निकाल काय लागेल हे खूप महत्वाचं नाही, तर तुम्ही तुमची खिलाडू वृत्ती दाखवा. आणि आज जर पाहिलं तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, आणि हेच क्रिकेट मात्र आज दुर्वा फायटर्स या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या 13 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून देखील 2 बॉल शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ. 14 बॉल मध्ये अजून देखील 20 धावांची गरज, पण मॅच बनू शकते. मॅच बनवावी लागेल. संयमाचं क्रिकेट आता थांबवावं लागेल आणि कुठेतरी आक्रमण इथे करावं लागेल. एखादा षटकार जर आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो, कारण की सूरज पवारचं षटक संपल्यानंतर उर्वरित गोलंदाजावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला जाईल. काय ते ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. एक धाव तर वेगाने कपली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरीचा प्रयत्न, ओ माय गॉड, काय घडलं जात आहे. फेकी केली जाते, परंतु चुकीच्या दिशेला फेकी होताना 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, यस नो 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 नो, 2च धावा. भरपूर बॅकअप इथे पाहायला मिळाला, आणि अशा प्रकारचा बॅकअप जर असेल ना तर समोरच्या टीमला बॅकअप करायला जास्त वेळ जाणार नाही. आणि हेच मात्र आपल्याला पाहायला मिळते टीम निहार फायटर्स या टीमच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न, परंतु थांबवलं जात आहे. अगदी कुटरी प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व क्रमांक 4, 4थं पर्व. दमदार सर्व. तीन षटकांचा इथे खेळ झालाय समाप्त, आणि टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 16 धावा. आता इथून पुढे जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल, आणि 12 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या 17 धावा. 12 चेंडू 17. पण मॅच अजून देखील फारशी लांब नाही आहे, परंतु या जोडीनं या मॅच मध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. स्वराज देसाई नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळेल, आणि तुषार पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही यंग खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंना मात्र आज संधी मिळाले. या संधीचं सोनं करावं लागेल. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम RV11 आणि समर्थ स्ट्रायकर्स. एका बाजूला जर पाहिलं तर RV11 या संघाने आतापर्यंत 3 सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलंय, आणि तो संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला समर्थ स्ट्रायकर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल दोन धावा आल्या. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या.
यावेळेस पहा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती मात्र फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. समीकरण फक्त सांगून चालणार नाही, तर खेळाडूंच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीनं 12 चेंडू 17ची गरज असताना जे क्रिकेट खेळलं जात आहे, असे फुल लेनचे बॉल यावेळेस पहा फलंदाज बाद. आणि 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी विकेटला आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीवरती आपल्याला बॅट्समन आपल्याला अंकुश शेख आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आणि +1 आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल आपल्याला पाहायला मिळेल. पाक्षेत्र रक्षणाची सजावट पहा आणि फ्री हिटची संधी असेल कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 20 या आकड्यावरती आता 13 धावाची गरज. 13 धावा ही मॅच जिंकण्यासाठी टीम दुर्वा फायटर्सला. यावेळेस कुठेतरी टीम मॅनेजमेंट फसले अनिकेत शेजवळ आणि त्याचमुळे कुठेतरी अनिकेत शेजवळ बाद झाल्यानंतर अगदी 30-35 धावा देखील निघणं टीम दुर्वा फायटर साठी कठीण काम आपल्याला पाहायला मिळते. एक धावाले अजून देखील 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 षटकार ही मॅच फिनिश करतील तर डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर निर्माण करतील. पण मित्रांनो आयुष्य असो क्रिकेट जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहास झाला पाहिजे. आणि हा इतिहास इथे करावा लागेल दुर्वा फायटर या टीमला. डॉट बॉल आलाय पण 5 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस पहा कोल्हा टाकलेला बॉल फलंदाजी ते बाद होताना पाहायला मिळेल. आणखी एका विकेटचं पतन. आता 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओमकार लोकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 मध्ये 12ची गरज. पहिला बॉल आला येतो डॉट बॉल. आता 5 ला 12ची गरज. सामना जर जिंकून दिला या मॅच मध्ये तर संदीप कदम यांच्याकडून कॅश प्राइज असेल. आकर्षक गिफ्ट या दोन्ही खेळाडूंसाठी. 5 ला 12ची गरज. पण जाता जाता शेवट घोड व्हावा अशी मात्र इच्छा संघ मालकांची आपल्याला पाहायला मिळते. पण असं करून चालणार नाहीये तर बॅटला बॉल लागणं गरजेचं आहे. नुसती बंदूक असं असून चालत नाही तर बंदुकीमध्ये गोळ्या असाव्या लागतात. आणि इथे फक्त बॅट फिरून चालणार नाही तर बॉलचा संपर्क कुठेतरी होणं गरजेचं आहे. खटका पडला तरच गोळी पुढे जाईल ना.
खटका वडतायत परंतु संदीप दादांनी खटका अर्धाच वडायला शिकवले रात्री त्यामुळे इथे आणखीन एक डॉट बॉल. आता 3 बॉल आणि 12 धाबांची गरज. 3 ला 12. यावेळेस पहा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. एक धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्या. आता 2 बॉल आणि 10 रनची गरज. 2 बॉल 10. अगदी निहार फायटर्स वाटलं होतं कुठेतरी 3 सामने जिंकलेत. या सामन्यामध्ये धावसंख्या कमी झाली परंतु हा सामना देखील सहजासहजी सोडलेला नाही आणि नॉकआउट अगदी या मॅचेस जिंकत असताना खूप चांगलं प्रदर्शन राहिलंय. चौथ्या मॅच मध्ये देखील एक धाबाली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. अगदी जय पराजय यामधील अंतर कमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न झालाय. आता 1 चेंडू आणि 8 धाबांची गरज. आता एखादा नकारात्मक बॉल टीम दुर्वा फायटर साठी गरजेचा असेल. एखादा नो बॉल वाईट बॉल येणं त्याच्यावरती धाबा येणं आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार. पण विजयाच्या चर्चा कशाही केल्या जाऊ शकतात. आशा करायला काही हरकत नाहीये. आणि शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. सूरज पवार बॉलच्या खाली कॅच पकडली आणि फलंदाजी ते होईल बाद. आणि निहार फायटर्स हा संघ अगदी KPL मध्ये संपूर्ण सामने जिंकणारा पहिला संघ ठरलाय. अगदी 4ही सामन्यामध्ये दमदार विजय संपादन केलाय आणि संदीप दादा सुर्वे यांचा संघ हा क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला तुषार चव्हाणला कॅश प्राइज दिलं जाईल 200 रुपयाचं. या KPL स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी उंचीचा सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू. अगदी इथून पुढे 4 वर्षामध्ये त्यांची उंची जर काउंट केली तर 5 फुटाच्या वरती काही जाणार नाही. त्यामुळे